नमस्कार, आपण पाहत आहात जिओ मराठी। आता पाहूयात हेडलाईन्स। दुचाकी चोरी करणारा अट्टल चोर एलसीबीच्या जाळ्यात। कलेढोण येथील आकाश अशोक बुधावले या चोरट्यासह 2 चोरीच्या दुचाकी पोलिसांच्या ताब्यात। पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विटा बस स्थानकासमोर धडक कारवाई। केरळ येथील पूरग्रस्त लोकांना मदत म्हणून लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 5 लाखांची मदत। मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे 5 लाखांचा धनादेश सुपूर्द। माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील, सुखदेव पाटील, अविनाश चोथे, नितीन जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती। लालबाग येथे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते विटेच्या राजाच्या मूर्तीचे पूजन। उद्या दुपारी विटा शहरात होणार विटेच्या राजाचे आगमन। विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून स्वागताची जय्यत तयारी। राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ यांच्या वतीने देण्यात येणारा देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार वांगी येथील सोनहिरा साखर कारखान्याला जाहीर। नवी दिल्ली येथे पुरस्कार वितरण होणार असल्याचे कार्यकारी संचालक शरद कदम यांची माहिती। वस्त्र उद्योगामध्ये होणाऱ्या प्रचंड नुकसानाला कंटाळून विट्यातील सर्व यंत्रमाग आठवडाभर बंद ठेवण्याचा यंत्रमाग संघटनेचा निर्णय। मंगळवारी 21 ऑगस्टपासून सोमवारी 28 ऑगस्टपर्यंत राहणार शहरातील यंत्रमाग बंद। विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांची माहिती। जागतिक छायाचित्र दिनानिमित्त खानापूर तालुक्यातील फोटोग्राफर बंधूंकडून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील, अविनाश चोथे, महेश कदम, उत्तमराव जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती। माहुली येथील शिवमुक्ताई प्रतिष्ठान व पुणे येथील अथर्व मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या 385 रुग्णांवर करण्यात आले मोफत औषध उपचार। तहसीलदार रंजना उबरहांडे, आबासाहेब देशमुख, डॉक्टर अजित माने, डॉक्टर हेमांगिनी माने यादव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती। आमच्या जागेत वडापावचा गाडा का लावला या कारणावरून भिवघाट येथील बाळासाहेब भोसले यांच्यासह जमावाने केली वडापाव विक्रेत्या पती पत्नीला बेदम मारहाण। भिवघाट येथील बाळासाहेब भोसले यांच्यासह 8 जणांवर विटा पोलिसात गुन्हा दाखल। अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा फक्त जिओ मराठी।